नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. केमिकलच्या भाज्या, रासायनिक भाज्या खाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये अशा प्रकारच्या ग्रो बॅगमध्ये पालक किंवा अनेक प्रकारच्या भाज्या लावू शकता. आज आपण पालकबद्दल लावणी ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पालकचे आपल्या शरीरासाठी खूप फायदा आहे. याच्यामध्ये आयर्न आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या हाडांसाठी आणि त्वचेसाठी खूप महत्त्वाचे आहे. पालक लावण्यासाठी तुमच्याकडे पुढील वस्तू असणे खूप महत्त्वाचे आहेत. पहिली तर उत्तम प्रकारचे बियाणे असणे महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ग्रो बॅग असणे. ग्रो बॅगची साईज किमान 12 बाय 9 इंच किंवा 6 इंच असणे खूप महत्त्वाचे आहे, किंवा तुम्ही 24 बाय 9 इंच घेऊ शकता. जेवढी मोठी ग्रो बॅग तेवढे जास्त प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पालक लावू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोकोपीट किंवा शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि अशा ठिकाणी ग्रो बॅग ठेवा की जिथे दिवसातून 3 ते 4 तास ऊन भेटेल, कारण आपल्या पालकच्या वाढीसाठी उन्हाचा खूप मोठा रोल आहे. जर आपल्या रोपांना सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रमाणात भेटत असेल तर आता आपण जे बियाणे घेतले आहेत ते बियाणे 24 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. आता हे भिजवून ठेवलेले बियाणे आपण ग्रो बॅगमध्ये टाकून घेणार आहोत. ग्रो बॅगची माती तयार करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये आपण 30% कोकोपीट, 30% वर्मी कंपोस्ट आणि 40% मातीचा वापर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी शेणखताचा पण वापर करू शकता. जेवढी आपली उत्तम दर्जाची माती असेल तेवढे जास्त आपल्याला प्रोडक्शन पण चांगल्या प्रकारे भेटेल आणि आपली बियाणे पण व्यवस्थितपणे जर्मिनेट होतील. आता आपण माती चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण बियाणे याच्यामध्ये फेकून घेणार आहोत. कधी पण बियाणे याच्यामध्ये पेरायचे नाही आहेत, तर ते वरच्यावर फेकून घ्यायचे आहेत. आणि बियाणे फेकताना हे आपल्या ग्रो बॅगच्या चारही बाजूला पडतील याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपले बियाणे हे वेस्ट होणार नाहीत. आणि बियाणे फेकून घेतल्यानंतर त्याच्यावर हलक्या हाताने त्याच्यावर माती किंवा वर्मी कंपोस्टचा एक लेअर टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले बियाणे हे मातीमध्ये व्यवस्थितपणे झाकून जातील. आता बियाणे टाकून घेतल्यानंतर त्याला पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे. आता पाणी देताना कोणत्या काळजी घ्याव्या, तर पाण्याचा फ्लो हा कमी प्रमाणात असावा. तुम्ही यासाठी शॉवर टेक्निकचा पण वापर करू शकता. शॉवर टेक्निकचा वापर केल्यामुळे आपले बियाणे हे एकदम इकडे तिकडे पसरणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे एका ठिकाणी राहतील, तर आपल्याला जर्मिनेशनसाठी खूप चांगली मदत होईल. आता आपण बियाणे टाकून घेतल्यानंतर पाणी दिलेले आहे. आता आपण याचा रिझल्ट बघूया. आता हे जे तुम्ही समोर बघताय हे आपला 4 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपल्या रोपांना व्यवस्थितपणे जर्मिनेशन भेटलेले आहे आणि त्याची वाढ किती चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता हे जे तुम्ही समोर बघता हे 22 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये किती उत्तम प्रकारची वाढ झालेली आहे आणि प्रत्येक पान किती हेल्दी आहे हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण कोणत्याही रासायनिक खताचा किंवा कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नाही आहे. आपल्या पालकच्या रोपाची वाढ होण्यासाठी आपल्याला किमान 30 ते 40 दिवस लागतात. आता हे तुम्ही बघू शकता की आपले रोप हे किती उत्तम प्रकारे वाढ झालेली आहे. आता आपण याची हार्वेस्टिंग करणार आहोत आणि हार्वेस्टिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एकदा लावलेल्या रोपापासून आपल्याला 3 ते 4 वेळा हार्वेस्टिंग करायची आहे. आता आपण हार्वेस्टिंग करताना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपण हे रोप कधीही हाताने ओढून काढायचे नाही. जर त्याच्यामुळे ही जमिनीतून बाहेर आले तर आपले रोप हे खराब होऊन जाते आणि आपल्याला परत त्याच्यातून हार्वेस्टिंग करता येणार नाही. आपल्याला याच्यातून सेकंड हार्वेस्टिंग पण याला वरच्यावर कात्रीने कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला सेकंड हार्वेस्टिंगसाठी जास्त वेळ लागणार नाही. आपण हे कट करून घेत असताना त्याच्यामध्ये हळूवार आपण याला व्यवस्थितपणे वरच्यावर कात्रीने कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला याच्यामधून 3 ते 4 वेळा हार्वेस्टिंग भेटेल. तुम्हाला पण अशीच हार्वेस्टिंग 3 ते 4 वेळा करायची असेल तर तुम्हाला पुढील गोष्टीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता या रोपांना सेकंड हार्वेस्टिंगसाठी पोटॅशियमची खूप जास्त गरज असते. त्यामुळे आपण यासाठी लाकडाच्या राखेचा वापर केलेला आहे. लाकडाची राख ही आपण 24 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. म्हणूनच आपण याला लिक्विड फर्टिलायझर म्हणून याचा वापर करून या रोपांना देत आहोत. जेणेकरून आपल्याला या रोपांची जी कमतरता आहे ती पूर्ण भरून काढण्यात मदत होईल आणि आपल्या मातीची पण ताकद वाढेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि पुढील माहिती तुम्हाला कोणत्या रोपाबद्दल पाहिजे आहे हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.